जर मी तुम्हाला विचारलं की हे काय आहे, तर तुम्ही म्हणणार आहात हे आलं आहे. तर हे बिलकुल चुकीचं आहे. हे आलं नसून ही ओली हळद आहे. तर हळद बनवण्याची प्रोसेस काय असते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ही शेतातनं काढून आणलेली ओली हळद आहे. आता ही जी हळद आहे ती आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे. तर आता ही जी हळद आहे ती आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत. इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, ज्यात मी पाणी उकळायला ठेवलेले आहे. त्यात आपल्याला ही हळद सोडून घ्यायची आहे. ही हळद मी एकदा धुवून घेतलेली आहे. तरी पण याच्यावर जी माती आहे ती आपण ज्यावेळी ही हळद उकळून घेतो त्यावेळेस ती संपूर्ण मातीही निघून जाते आणि हे वरचं जे कवर आहे तेही निघून जातं. तर आता हे 15 मिनिटांसाठी आपल्याला पातेल्यामध्ये याच पद्धतीने उकळून घ्यायचं आहे. तुम्ही ओल्या हळदीची भाजी देखील बनवू शकतात, ज्याची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या चॅनलवर अगोदरच दाखवलेली आहे. तर तुम्ही ती नक्की फॉलो करू शकतात. आता 15 मिनिटांसाठी आपल्याला ही हळद या पाण्यामध्ये उकळून घ्यायची. बघा, पाण्यात टाकल्या त्याची जी माती आहे ती निघण्यास सुरुवात झालेली आहे. 5च मिनिटामध्ये इथे पाण्याला बॉईल येण्यास सुरुवात झालेली आहे. तर यातला एक तुकडा मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की नखाने नुसता ओरखडा ओढला की वरची जी स्किन आहे ती किती आरामात निघून येते. बघा, बॉईल केल्यामुळे आपलं जे हळद स्वच्छ करण्याचं काम आहे ते खूप इझी होऊन जातं. आता याच पद्धतीने संपूर्ण हे हळदीचं वरचं कवर मी काढून घेतलेलं आहे. हे जे हळकुंड आहे ते तुम्ही ॲज इट इज उन्हामध्ये 4-5 दिवसांसाठी वाळून नंतर ते तुम्ही गिरणीमध्ये दळायला देऊ शकतात. परंतु ही हळद मी घरीच बनवणार आहे, त्यामुळे मी ती बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलेली आहे. संपूर्ण हळद इथे उकळून तयार आहे. तिचे हे खुंट आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आणि नखाने हे वरचं जे स्किन आहे ते काढून घ्यायचे. आरामात ते निघतं आणि ही वरची जी संपूर्ण घाण आहे तीही निघून जाते. हे हळकुंड तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पूर्ण असे ताटामध्ये ठेवून 3-4 दिवसासाठी उन्हामध्ये वाळून घ्यायचे. हाताला कलर बघा हळदीचा किती सुंदर आलेला आहे. यातनंच कळतं की हळदीला आपल्या कलर किती छान असा पिवळा धमक येणार आहे. आता याचे मी बारीक बारीक पीसेस कट करून घेणार आहे, कारण मी ही मिक्सरमध्ये दळणार आहे. आता याचे बारीक बारीक तुकडे केले की ते आपल्याला ताटामध्ये काढून 4-5 दिवसासाठी ते उन्हामध्ये वाळवायचे. नंतर ते आपल्याला मिक्सरला बारीक करून त्याची हळद बनवून घ्यायची. रेसिपी आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका.